दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चमचमीत झणझणीत खमंग व्हेज पुलावची रेसिपी. तर अगदी 10 मिनिटात म्हणजे मोजून 10 मिनिटात बनणारी ही रेसिपी आहे आणि कुकरमध्ये आपण बनवणार आहोत. त्यामुळे ही वन पॉट रेसिपी असणार आहे. काही वेगळा तामझाम किंवा झंझट करण्याची गरज नाही. अगदी झटपट आणि वन पॉट अशी रेसिपी असणार आहे. त्यामुळे जास्त भांडी खराब होत नाहीत आणि जास्त मेहनतही घ्यावी लागत नाही. पण तरीही आपला आउटकम म्हणजे आपला व्हेज पुलाव जो असणार आहे तो खूपच जास्त सुपर यम्मी आणि टेस्टी बनणार आहे. तर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल ही वन पॉट व्हेज पुलावची रेसिपी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर सगळ्यात आधी मी इथे तांदूळ भिजवून घेतेय हा व्हेज पुलाव बनवण्यासाठी. तर इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतेय. तर इथे मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलाय. आता मी स्वच्छ धुवून घेते. तर इथे मी 2 ते 3 वेळा स्वच्छ हा तांदूळ धुवून घेतलाय आणि आता ह्याला भिजत ठेवते अर्ध्या तासासाठी. तर हा व्हेज पुलाव बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इतकं साहित्य घेतलंय. तर मगाशी मी हा तांदूळ भिजवत ठेवलेला अर्ध्या तासासाठी. त्यात आधी मी इथे बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला 1 वाटी, अर्धी वाटी टोमॅटो घेतलाय बारीक चिरून घेतलेला, ढोबळी मिरची घेतली आहे, कॅप्सिकम, त्याचसोबत गाजर घेतला असं व्यवस्थित कट करून, दही घेतलंय, वाटाणा घेतलाय फ्रोझन मटारे, हा फ्लॉवर घेतलाय व्यवस्थित चिरून, बटाटा घेतलाय सोलून चिरून घेतलाय, आलं लसूण पेस्ट घेतली आहे, हिरव्या मिरच्या घेतल्यात स्लीट करून, ह्याची छान चव येते तर नक्की ॲड करा स्लीटेड हिरव्या मिरच्या. आणि पावडर स्पायसेसमध्ये मी घेतले धना पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि हळद. त्याचसोबत खडे मसाले लागणार आहेत काही. तर खड्या मसाल्यांमध्ये मी घेतलं आहे अख्खं जिरं, इलायची घेतली आहे हिरवी इलायची, लवंग घेतलं आहे, काळी मिरी घेतली आहे, दालचिनी घेतली आणि तेजपत्ते घेतलेत. याशिवाय मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घेतली आहे. मीठही लागणार आहे आपल्याला, तूप आणि तेलसुद्धा लागणार आहे. तर इतकं साहित्य लागणार आहे आपल्याला हा व्हेज पुलाव बनवण्यासाठी. मी कुकरमध्ये बनवणार आहे हा पुलाव. तर सगळ्यात आधी मी ते कुकर तापवून त्यामध्ये ॲड करते एक साधारणतः 3 ते 4 चमचे तेल. तर इथे बघू शकता तुम्ही व्यवस्थित तेल ॲड केलं आहे. कुकरमध्ये तेल ॲड करून मी छान तापवून घेते आहे. तर इथे तेल व्यवस्थित तापलं आहे. आता यात मी सगळ्यात आधी ॲड करणार आहे खडे मसाले, तेजपत्ता, दालचिनी, इलायची, लवंग, काळी मिरी आणि जिरं. खडे मसाल्यांना छान फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये. इथे बघा खडे मसाले छान 1 मिनिटभर मी फ्राय करून घेतलेत तेलामध्ये. आता या स्टेजला मी आता ॲड करणार आहे बारीक चिरून घेतलेला कांदा. कांद्याला छान सोनेरी रंग येऊस्तोवर फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये. छान सोनेरी रंग, गोल्डन ब्राऊन रंग येऊस्तर आपल्याला कांद्याला फ्राय करून घ्यायचं, परतवून घ्यायचं तेलामध्ये. इथे बघा मस्त कांदा परतला गेलाय, मस्त सोनेरी रंग आलाय कांद्याला. असाच रंग आपल्याला हवा आहे आणि व्यवस्थित फ्राय झाला आहे कांदा. आता या स्टेजला मी यामध्ये ॲड करणार आहे टोमॅटो. तर एक छोटा मीडियम साईज टोमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे, कारण आपण दहीसुद्धा टाकणार आहोत. त्याचसोबत मी ॲड करणार आहे 5 स्लीट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या. नक्की ॲड करा, हिरव्या मिरच्यांनी एवढी छान चव येते ना या पुलावला. आणि त्याचसोबत अगदी 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट ॲड केली आहे मी. ह्यालाही छान मिक्स करून घेऊयात टोमॅटोसोबत. टोमॅटोला थोडं शिजवून घ्यायचं आहे. आता 1 मिनिटभर आपल्याला ह्या टोमॅटोला छान परतवून घ्यायचं आहे. साधारणतः 1 मिनिटभर झाला आहे. मी टोमॅटोला छान परतवून घेतलं आहे कांद्यासोबत.
आणि थोडासा मॅशसुद्धा झाला हा टोमॅटो. आता या स्टेजला मी यामध्ये ॲड करणार आहे लाल मिरची पावडर, हळद, धना पावडर, गरम मसाला ॲड करते आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचं एकदा. लगेच यामध्ये मी ॲड करणार आहे फ्लॉवर. ह्या भाज्या ऑप्शनल आहेत, तुम्ही तुमच्या चॉईसेसने ॲड करू शकता. मी फ्लॉवर घेतला आहे, कॅप्सिकम घेतलं आहे, त्याचसोबत वाटाणा ॲड करते मी, गाजर टाकते आहे, त्याचसोबत बटाटाही ॲड करते आहे. भाज्यांना छान मिक्स करून घेऊयात एकदा मसाल्यासोबत. आणि भाज्या आपल्या मसाल्यासोबत मिक्स करून झाल्यावर मी लगेचच दहीसुद्धा ॲड करते. दही नक्की ॲड करा, खूप छान चव येतं दह्याने. तर साधारणतः 4 ते 5 चमचे दही ॲड करते मी. टँगी फ्लेवर येतो, खूप छान लागतं, त्यामुळे दही नक्की ॲड करा. दही ॲड करून मिक्स करायचं पुन्हा एकदा. आता यात मी ॲड करणार आहे, काही याला वाफलवत वगैरे बसायचं नाही आहे, पण जेव्हा भातासोबत ह्याला शिजवू तर व्यवस्थित भाज्या शिजल्या जातात. आता मी आता ॲड करणार आहे आपण भिजवून घेतलेला तांदूळ. तर व्यवस्थित पाणी निथळून मी ॲड करणार आहे हा तांदूळ. व्यवस्थित पाणी निथळून घेतलं मी तांदळातलं. पाणी निथळून सगळा तांदूळ ॲड करून घेते आहे. आणि जास्त डवजायचं नाही आता ह्या तांदळाला, कारण ऑलरेडी व्यवस्थित सोक्ड आहे, तर तुटण्याचे खूप चान्सेस असतात. एकदा मिक्स करून घेऊयात अलगद हाताने याला भाज्यांसोबत. मस्त, खूपच छान सुवास येऊ लागला ह्याचा आत्ताच. आता यात मी ॲड करणार आहे पाणी. तर पाणी इथं मी गरम करून घेतलं आणि मी 2 ग्लास तांदूळ घेतलेला, तुम्ही बघितलं असेल. तर त्यासाठी मी इथे 1 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी ॲड करणार आहे. मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. आता तुम्हाला हे खूप कमी वाटत असेल पाणी, पण हे ॲक्युरेट मेजरमेंट आहे, कारण तांदूळ व्यवस्थित भिजला गेला आहे आपला. मिक्स करते आहे आणि आत्ता सगळ्यात शेवटी यात मी ॲड करणार आहे चवीनुसार मीठ. मीठ ॲड करते आहे. त्याचसोबत मी आता ॲड करते आहे 1 चमचाभर तूप. तुपाने खूप छान चव येते भाताला, त्यामुळे नक्की असं वरून ॲड करायचे तूप. आणि त्याच चमच्याने मी ह्याला मिक्स करते व्यवस्थित तांदळाला. बघू शकता तुम्ही, पाणी खूप कमी वाटत असेल आत्ता, पण जेव्हा आपण ह्याला शिजवू तेव्हा हा परफेक्टली कुक्ड असेल, कारण आपण ऑलरेडी ह्याला छान सोक करून घेतलं. आता इथे मी कुकरचं झाकण लावते आहे. तर इथे मी कुकरला झाकण लावलं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे. मीडियम फ्लेमवरती साधारणतः 10 मिनटं आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं. 1 शिट्टी करून घ्यायची आहे म्हणजे. तर बघूयात आता ह्याला शिट्टी झाल्यानंतर. तर इथे 10 मिनटं झालेत आणि आपला तांदूळ व्यवस्थित शिजला गेला आहे, भात व्यवस्थित शिजला गेला आहे. सगळ्यात शेवटी मला गार्निश करते भरपूर साऱ्या बारीक चिरून घेतलेल्या कोथिंबिरीनी आणि ह्याला मिक्स करूयात. तर इथे बघा
काय व्यवस्थित सुटसुटीत आणि मोकळा हा तांदूळ शिजला गेला आहे. भाज्याही परफेक्टली कुक्ड आहेत आणि इथे मी तमालपत्र काढून टाकते आहे आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि तुम्ही बघू शकता अजिबात तांदूळ खाली लागला नाही आहे, करपला नाही आहे हा भात, आपण कुकरमध्ये शिजवला आहे तरी. आणि मगाशी तुम्हाला पाणी कमी वाटलं असेल, पण तुम्ही बघू शकता परफेक्टली सुटसुटीत मोकळा तांदूळ शिजला गेला आणि परफेक्ट शिजला गेला, कच्चा नाही आहे. आणि व्यवस्थित मेजरमेंट्स आहेत, परफेक्ट मेजरमेंट्स आहेत. तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हेज पुलाव, 1 पॉट व्हेज पुलाव, मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तर बघितलं तुम्ही किती जास्त सोपी आणि पटकन बनणारी, झटपट बनणारी अशी रेसिपी होती. तरीही आपला तांदूळ किती सुटसुटीत आणि मोकळा बनला आहे आणि चवीलाही तो तितकाच जास्त टेस्टी लागतो, ही माझी गॅरंटी आहे. तर रेसिपी आवडली असेल तर लगेच माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा. आणि भेटत पुन्हा असे एका छान व्हिडिओसोबत, रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.